बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 4. खूप दिवसांनी मनू शिवानंदाच्या घरी आला. शिवानंद शुद्धीवर नव्हताच. मुंडकं कापून मुडदा टाकावा तसा एक सोप्यावर पडला होता. हात निर्जीव होऊन अस्ताव्यस्त पडले होते. त्याला पाहताच मनूला खूप वाईट वाटलं. पूर्वी भेटला म्हणजे गोडसा हसायचा, सौम्य आवाजात चौकशी करायचा, पाऊचमधून तंबाखू भरून स्वतः सिगरेट वळायचा आणि ओढायचा. मनूला धूम्रपानाची सवय नव्हती, पण तो शिवानंदानं तयार करून दिलेली एवढीशी चिंचोळी सिगरेट आवडीनं ओढायचा. मनू आला की तंबाखूचा पिळू करून तो छानशी सिगारेट करण्यात तल्लीन होऊन जायचा. मंजुनाथच्या लग्नाच्या वेळी केवढा खुशीत होता. त्यावेळी मंजुनाथ 2 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये राहायला गेला होता. त्यानं त्याच्याकडेच राहावं अशी त्याची इच्छा होती, पण मंजुनाथ आणि उर्मिला या दोघांचाही स्वतंत्र राहण्याचा विचार होता. त्यांच्या स्वतंत्र राहण्याला त्यानं विरोध केला नाही. उलट मंजुनाथच्या 2 खोल्या त्यानं सजवून दिल्या. फ्रीज, गॅस वगैरे सर्व सोयी त्यानं आपल्या खर्चानं करून दिल्या. बापूराव परागंदा झाल्यामुळे धाकट्या भावाची जबाबदारी आपल्यावर आहे असं त्यानं म्हणलं होतं. तोच शिवानंद आता एका कोचावर मुडदा टाकल्यासारखा पडला होता. कसं काय रेखा वहिनी, म्हणून नमस्कार करीत विचारलं. ती तोंड पसरून हसली. नुकतीच ती आपल्या केबिनच्या बाहेर आली होती. घरातल्या घरात तिनं खोलीची केबिन करून घेतली होती. मुळात त्यांचं घर तळमजल्यावर होतं, त्यामुळे शिवानंद तिथूनच धंदा करायचा. पण शिवानंद बघत होता तेव्हा केबिन नव्हती. रेखानं केबिन करून सगळा ऑफिसात थाट केला होता. वेळी यावेळी शिवानंद पिऊन पडलेला असतो म्हणून तिनं बंद केबिन करून घेतली असावी. बसा, खूप दिवसांनी आलात, रेखा म्हणाली. ती बरीच नटली होती. ओठ रंगवले होते. तोंडावर माफक मेकअप होता. मनूला हे चित्र जरा नवीनच वाटलं. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट्स मिळवावी लागतात, त्यासाठी हे सगळं करावं लागत असेल. अनुभवानं एक एक कळत जातं. बसा आत, आई आहेत, मी जरा बाहेर जाऊन येते, असं म्हणून ती गडबडनं बाहेर गेली. मनू आपल्या खोलीत आला. रमाबाई पुतळ्यासारखी त्या एकाच जागी बसली होती. डोळे मिटून जपमाळेची मणी ओढत होती. मनूंच्या पावलांचा आवाज होताच तिनं डोळं उघडलं. कोण रे? मनू, रमाबाईने विचारलं. हो, कधी आलास? हा आत्ताच येतोय. बैस. समोर छोटंसं स्टूल होतं. त्या स्टूलावर तो बसला. शिवानंद भेटला? बाहेर झोपलाय. काही ताळतंत्र राहिलेलं नाही. काय दशा करून घेतली पाहिली ना. त्याच्या पिण्याला काही मर्यादा राहिलेली नाही. कशी राहणार रे? तो आपला सर्वनाश करून घ्यायलाच निघाला आहे. दुर्दैव आहे. सोन्यासारखा माझा पोर. आयुष्यात कधी त्यानं दारूला स्पर्श केला नाही, आणि बघता बघता तो कुठल्या वाटेनं गेला बघ. त्याला कारण तो तो कोण? तुझाच मित्र. जवळजवळ प्रत्येक भेटीत रमाबाई हे पुराण ऐकवायची. तिनं आवाज एकदम कुणाला ऐकू जाणार नाही इतका खाजगी केला आणि विचारलं. रेखा आहे बाहेर? भेटली, पण कुठेतरी बाहेर गेली. कशाला तिनं याच्या नादाला लागावं? मी त्याच वेळी सांगितलं होतं. त्याच बापसाचा हा पोर. त्याचं घाणेरडं रक्त याच्या शिरात आहे. खेळवणार.
खेळवणार खेळवणार आणि फेकून देणार. याच्या बापसानं थेरं काय कमी केलेली नाहीत. हल्ली असतात कुठे? मसनात. कुठेतरी शिंगणापूरच्या वृद्धाश्रमात असतात असं मंजुनाथ म्हणाला होता. तिथनं हाकललं. त्या वृद्धाश्रमातल्या एका म्हातारला यांनी धरली. बाई म्हटली की यांना धीर धरवत नाही. बाप काय आणि पोर काय. त्यांचं वय काय असेल आता? कोणाचं? बापूरावांचं 70कडे आले असतील. न यायला काय झालं? प्रकृती धडधाकट. कधी काही होत नाही हीच तक्रार. कधी सर्दी नाही, कधी खोकला नाही. दिवसभर कसल्या तरी जडीबुट्टीच्या गोळ्या चगळत बसायचं. का कोण जाणे बापूरावांची भेट व्हावी असं मनूला प्रकर्षानं वाटलं. मंजुनाथच्या लग्नाच्या वेळी पाहिले होते तेवढेच, पण त्यांच्याशी फारसं बोलणं झालं नव्हतं. झाली त्याला आता 7-8 वर्ष. आता त्यांचा चेहराही त्याच्या लक्षात नव्हता. अरे मनू, कौसल्यानं लग्न केलं की अशीच राहते. रमाबाईने एकदम वेगळा विषय काढला. मनूलाही तोच हवा होता. काय फरक पडतो? असं कसं? लग्न म्हणजे उर्मिलेशी लग्न केलं नव्हतं? काय झालं? तेही खरंच. रमाबाईचं तोंड उघडं पडलं. ती विचारात बुडून गेली. आपलंही लग्न झालं होतं हे तिच्या लक्षात आलं. अवघी 19 वर्षाची आहे म्हणे. ती काहीतरी नवीनच गोष्ट सांगितल्यासारखी म्हणाली. हो, आणि हा घोडा तिशीच्या पुढे गेला. मनू फक्त हसला आणि गप्प राहिला. तू गेला होतास? कुठं? लग्नाला. त्यानं लग्नाला कुणाला बोलावलं नव्हतं? तुलाही बोलवलं नाही? तिला खूपच आश्चर्य वाटलं. म्हणून फक्त मान हलवली. मग त्यानं लग्न केलेलंच नसेल, अशीच राहत असतील. तिला कोणीतरी जागी करायला नको? कुणाला? कौसल्याला? आई, ती 19 वर्षांची आहे. पाचगणीच्या हॉस्पिटलमध्ये नर्स होती. तिला काय जागी करणार? वयावरून जाऊ नकोस. रेखा केवढी होती, केवढी फसलीच ना ती. आपण तरी काय करणार? तू गेला होतास तेव्हा काही म्हणाली? काय? तिनं उत्तर दिलं नाही. गप्प राहिली. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. तेव्हा मनू म्हणाला, कुणीतरी बाई फोन करते म्हणाली. अरे, मीच 2-3 वेळा फोन केला होता. ही बाहेर गेली असं बघून फोन करावा लागतो. कोणाला कळता नाही. तिला कुतूहल आहे फोन कोणाचं म्हणून. माझं नाव सांगावंसं वाटतं, पण त्याला कळलं तर इथं तंतनायला येणार. हव्यात कोणाला कटकटी. आपण राहतो दुसऱ्याच्या आधारानं. त्यांना आपल्यापासून त्रास नको. आई, तुम्ही फोनवर तिला उर्मिलेला ठार मारून टाकले असं सांगितलं? हो. उर्मिलेला ठार मारली? हो. कशावरून? माझी खात्री आहे. अरे, त्या बापसाचा हा पूर. बापसानं नाही वाटेतले काटे काढले. सीताबाई कशी गेली? सीताबाई कोण? माझ्या पाठीवर आणलेली. घालवून द्यायला लागले. ती जाईना. उचलून विहिरीत टाकली आणि पाय निसटून पडली म्हणून सांगितलं. मनू विचार करीत राहिला. त्याच्या डोक्यात चित्रपटाचं कथानक घोळू लागलं. मग रमाबाई म्हणाली, यांच्यापाशी ही दया माया काही नाही. या एका बाबतीत पुढच्याच ठेच लागली तरी मागली शहाणी होत नाहीत. कोणी ना कोणी यांना नवीन मिळत जातं.
यांच्या डोळ्यावर पडदे येतात की काय कोण जाणे. मग थोड्या वेळानं ती म्हणाली, खरं म्हणजे तुला बोलावून घ्यावं असं मला वाटत होतं. का? हेच तुला सांगण्यासाठी. काय? निदान तू तरी तिला सांगून बघ. अजून वेळ गेलेली नाही म्हणावं. अजूनही त्याच्यापासून दूर हो. भिरकावून दे म्हणावं त्याला. रूपाची आणि पैशाची मिजाज उतरव. एवढं देखणं रूप त्याला कसं आलं परमेश्वर जाणं. शिवा नोकर शारदेला केजीमधून घेऊन आला आणि त्यानं मनूला चहा करून दिला. शारदा डुलत डुलत पुढे आली. लाजली नाही. जुनी ओळख असल्यासारखी ती मनूच्या अंगाला चिकटली. तिनं चांगलं बाळसं धरलं होतं. आता किती वर्षांची झाली? शारदेचा मुका घेत मनून विचारलं. 4थं चालू आहे. पुरुषांच्या अंगावर पडायची वाईट खोड आहे तिला. रमाबाई थोड्याशा तिरस्कारानंच म्हणाली. तिनं तिला आपल्या जवळ सुद्धा बोलावलं नाही. ती मंजुनाथची पोरगी म्हणून तिच्या जीवाला नको असावी. तिच्या रूपात मंजुनाथचं रूप आता आता ठळकपणे दिसत होतं. हिच्या रूपाकडे पाहून सुद्धा शिवानंद दारूच्या नशेत जात असावा. बुद्धीनं हुशार आहे, पण गुन्हानं द्वाड. रमाबाई वैतागानं म्हणाली. काय करते? एक कपडा अंगावर ठेवीत नाही. दिवसभर नागडी असते. मनूला एकदम हसू आलं. बापाचा गुण एवढ्या लवकर अंगी यावा याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो जायला उठला. हल्ली दिसतो कसा? तिने एकदम मध्येच विचारलं. हल्ली पाहिला नाही? त्याला कुठं पाहिलं आहे? सिनेमातले फोटो पाहते. लग्नाला बोलवलं नव्हतं? बोलवायला तोंड कुठं आहे? आणि लग्न तरी केलंय की नाही कोण जाणे. चांगला दिसतो. प्रकृतीनं चांगला सुधारलाय. देवाघरचा न्याय कसा उलटा असतो बघ. रूप त्याच्याकडे, ताकद त्याच्याकडे, पैसा त्याच्याकडे, आणि शिवानंद माझा सच्छील सदाचारी, आणि त्याची ही अशी दशा. मनूलाही वाटलं खरं आहे. शिवानंदाकडे नाही रूप, नाही प्रकृती, नाही पैसा. तो आपल्या बायकोलाही आपल्या कैहात ठेवू शकला नाही. येतो हो आई, असं म्हणून मनू जायला वळला. ये ये येत जा अधूनमधून. हसून भागत नाही बाबा, दिसून राहिलं पाहिजे. मग मध्येच आठवल्यासारखी करीत म्हणाली, आणि तिला सांगून बघ, कौशल्यला रे. आली जाग तर आली. संध्याकाळी सहज येऊन जा म्हणाला होता म्हणून मनू हिल साईडच्या बंगल्यावर गेला. मंजुनाथ शूटिंग आटपून यायचा होता. समोरची मासिकं चाळत तो बसून राहिला. तेवढ्यात फोन वाजला. यज्ञेश्वर फोन घेण्यासाठी आतून बाहेर आला. विंगेतून स्टेजवर एंट्री घ्यावी तसं त्याचं येणं होतं. कडक नेव्ही ब्ल्यू सूट, चकचकीत पॉलिश केलेले काळे बूट, साऱ्या हालचाली त्याच्या एखाद्या अव्वल नटासारख्या. यज्ञेश्वरनं फोन उचलला. हॅलो. येस यस सर, यस. आप कौन? पार्डन मी? मंजुनाथ जी बाहर गए हैं. मैं यज्ञेश्वर, उनका प्राइवेट सेक्रेटरी. आई डोंट नो, आई डोंट नो, आई डोंट नो. त्यानं फोन खाली ठेवला. कोण? म्हणून विचारलं. फिल्म वर्ल्डचा माणूस. काय हवंय त्याला? कौशल्याशी लग्न केलंय की फक्त फ्रेंडशिप आहे? हे अजून चालूच आहे का? रोजच्या रोज 10 फोन एवढ्यासाठी येतात. आणि उर्मिलाबाईचं काय झालं? त्या कुठं गेल्या? कुठं गेली असेल? आय डोंट नो. यज्ञेश्वरने सराईतपणे उत्तर दिलं. ते ऐकून मनूला हसू आलं. आज तुझं शूटिंग वगैरे होतं का? छे, का?
हिरोसारखा तरतरीत दिसतो आहेस, मेकअप वगैरे केल्यासारखा. यज्ञेश्वर मनापासून हसला आणि म्हणाला, कुठं काम मिळत आहेत मनुभाई, साहेबांचंच आत्ता कुठं बसताना बसतंय. मराठी हिरोला विचारतो कोण, सगळीकडे पंजाबी हिरो. पण सध्या मंजुनाथ बरोबर करतो आहेस ना काम, कुठल्या तरी पिक्चरमध्ये. त्यात काही अर्थ नाही हो. का? ड्रायव्हरचं काम आहे. मंजुनाथचा? हो. काम कसलं? समोरच्या मिररमधनं मागचं बघायचं. मागचं काय? तेही नेहमीचंच, आणि एकदम ॲक्सिडेंट, हॉस्पिटल, डॉक्टर्स, ऑपरेशन. तरीही तुझी प्रगती आहे यज्ञेश्वर. कशी? हॉस्पिटलात गेलो म्हणून? नाही. दिल का सवालमध्ये तर नुसता आंधळा होतास, इथं डोळ्यांनी बघायचं तरी काम आहे. यज्ञेश्वर एकदम मोठ्यानं हसला आणि असा हसण्यात आपल्या हातून चूक झाली असं समजून एकदम गप्प झाला. गंभीरही. मग तक्रारीच्या सुरात म्हणाला, साहेबांना किती सांगून पाहिलं मनुभाई, पण साहेब घ्यावा तसा इंटरेस्ट घेत नाहीत. थोडा वेळ तो थांबला. कदाचित बोलू की नको असा त्यानं विचार केला आणि मग म्हणाला, घरनं पळालो, शिक्षण मध्येच सोडलंय, आता 2-3 वर्ष झाली. असा हाच अधांतरी लोम करतोय. तुमच्या तरी नाटकात द्या मला एखादं काम. गेल्याच आठवड्यात तुमचं यदुनाथ हे नाटक पाहिलं. छान आहे, मला आवडलं. त्यातला यदुनाथचा रोल मी झकास केला असता, पण ते नाटक मंजुनाथला आवडलं नाही. का? ऐन तारुण्यात कमरेतनं लोळ्या पडलेल्या बायकोची सेवा करण्यात यदुनाथ आयुष्य घालवतो म्हणून ती दुसरं लग्न कर म्हणून आग्रह करते, पण यदुनाथ ते मानत नाही. मंजुनाथला हे सगळं खोटं, मेलोड्रामॅटिक वाटतं. यज्ञेश्वर फक्त अर्थपूर्ण नजरेने हसला. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन आला. पुन्हा एकदा आय डोंट नोची फायर झडली. त्यालाही कौशल्य संबंधी आणि उर्मिले संबंधी जाणून घ्यायचं होतं. हा एक यज्ञेश्वराच्या डोक्याला तापच होता. झुंजारराव नाटक कुठवर आलं म्हणून एक कुतूहल म्हणून विचारलं. मला रोल दिलाय, जाधवरावाचा, मोठा रोल आहे. यज्ञेश्वर स्वतः खुश झालेला दिसला. हसत म्हणाला, साहेब झुंजारराव आणि कमळजा कौशल्य? हो. टीम छान जमली. तालमी सुरू झाल्या? कप्पाळाच्या. एकदा वाचन झालंय, अजून कशाचा कशाला पत्ता नाही. बाई कुठं मंजुनाथ बरोबर गेलेत? छे, कुठेतरी शॉपिंगला गेल्यात. माहेरी अजून समेट झाला नाही? तो नुसताच हसला. म्हणजे समेट झाला नसावा. मनूला वाटलं सगळं होऊन गेलं, आता वैर मिटून एकी व्हायला हरकत नव्हती. पण केरबान नानाने ते फारच मनात ठेवलेलं दिसतं. दोघात 12-13 वर्षांचं अंतर. आणि पहिली बायको कुठे बेपत्ता असताना तिच्या पाठोपाठ कौशल्यानं जावं हे त्यांना पटवू शकलेलं नाही. त्यात त्यांचीही चूक नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.